लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाची तीव्र निदर्शने पार पडली। स्वतः लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत। हाके सर, तुम्ही वाल्मिक कराडांचा उल्लेख करत त्यांचे सगळ्यांबरोबर फोटो आहेत, म्हणजे शरद पवारांचा तुम्ही नाव घेतला, सगळ्यांसोबत फोटो आहेत असा आरोप केलेला आहे। काय आहे याच्या मुळाशी? याच्या मुळाशी असं आहे की महाराष्ट्रामधले जे पुढारी आहेत, जे स्वतःला महाराष्ट्राचे नेते समजतात, या सगळ्या ही सगळी लोक मॅन मनी मसल पॉवरसाठी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळी लोक चालतात, तुमचेही त्यांच्याबरोबर फोटो आहेत। मग धनंजय मुंडेंचा फोटो आहे म्हणून जर धनंजय मुंडेंचा तुम्ही राजीनामा मागत असाल तर मग तुम्ही पण त्या ह्याच्यामध्ये येता ना। मी एक कार्यकर्ता म्हणून, आंदोलक म्हणून माझी अशी भूमिका आहे की धनंजय मुंडेंबरोबर फोटो किंवा संबंध म्हणून जर धनंजय मुंडेसुद्धा त्यांनासुद्धा राजीनामा दिला पाहिजे ही अपेक्षा असेल तर तोच तुमच्या पक्षाचा पदाधिकारी किंवा नगरात काय कुठल्या XYZ कुठल्या पदावर असेल ते तुम्ही पण त्यामध्ये येता ना। पण त्यांचे नुसते फोटो आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांमध्ये आरोप असा आहे, आकाचे आका। आकाच्या आकाला कुठं एंड आहे तेवढं मला सांगा। आका म्हणजे कोणतरी त्याच्या बिहाइंड कर्टन, मग त्याच्या बिहाइंड कर्टन कोण, त्याच्या बिहाइंड कर्टन कोण, मग त्याचा एंड कुठं होणार आहे, कुठे होतो तेच विचारतो ना मी। त्याचा एंड कुठं होतोय ते सांगावं, जे आरोप करतायत त्यांनीच सांगावं। तुमच्या दृष्टीने तो एंड कुठे होतच नाही। सुरेश धसांचे आका कोण? सुरेश धस ज्यावेळी महसूल राज्यमंत्री होते आणि देवांना चुना लावायचा, म्हणजे देवांना टोप्या घालायचं काम ज्या धसांनी केलंय, त्या धसांचे आका कोण होते? मग आता त्या आकाचा शोध अजून ते खूप मोठा विषय आहे तो। हां, असं एक आरोप केला जातोय की तुमचा सुद्धा वाल्मिक कराडांसोबत फोटो आहे जेवण वाढताना वगैरे। हो ना, मग मी तेच म्हणतोय की आमची एक 10 मिनिटासाठी भेट झालेली होती। आम्ही सभामधून पुढे जात होतो। माझा फोटो आहे, सुप्रियाताई सुळेंचा फोटो आहे, जयंत पाटीलांनी तर त्यांच्यावर भाषण केलेलं आहे, एवढा मुरब्बी मोठा नेता। मग शरदचंद्रजी पवार साहेबांचे फोटो आहेत, हे क्षीरसागर, धस, हे धस वगैरे यांचे फोटो नाहीत नुसते। तर धसांना असं म्हटलं जातं आहे बरं का, मी माहिती नाही, पण धसांना निवडणुकीचा फंड कुठून आला त्याचाही एकदा संशोधन झालं पाहिजे, शोध घेतला गेला पाहिजे। तुमचं मत काय त्यात? म्हणजे निवडणूक लढायला पैसे कोणी दिले धसांना? आता बोलायची काय आवश्यकता आहे? ज्यांना लक्ष्मण हाकेबरोबर वाल्मिकांचे फोटो असं वाटतं, त्या धसांना निवडणूक फंड कोणी दिला? वाल्मिक कराडांनी दिला असा आरोप आहे। शोध घ्यावा यंत्रणांनी। हो, म्हणजे हा गंभीर आरोप आहे तुमचा। हो, शोध घ्यावा इथल्या यंत्रणांनी। मनोज जरंगेंनी घरात घुसून वगैरे ते जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावरती तर तुम्ही बोलताच आहात, मात्र पाठीमागे एक असं स्टेटमेंट आलं होतं पंकजा मुंडेचं। ते असं म्हणाले होते की जर जरंगेशी वाद होता तर मग कोयते घासून ठेवा, असं पंकजा मुंडेंचं। विषय असा आहे, तो मेळावा होता की ऊसतोड मजूर तो भगवानगडाचा भगवान बाबांना प्रणाम करून ऊसतोड मजूर तिथून ऊर्जा घेऊन ऊसतोडीला जातात, म्हणजे कष्टाचं आधीचं वक्तव्य आहे। आणि त्यावेळी काय हत्या वगैरे कोणाची झालेली नव्हती। त्या ऊसतोड मजुरांच्या हातामध्ये वेपन काय आहे, शस्त्र काय आहे, तर ऊस तोडायचा कोयता। तो कोयता म्हणजे माणसांवर नाही, तो कोयता इथल्या परिस्थितीवर, इथल्या संघर्षावर, इथल्या गरिबीवर, इथल्या दैन्यावर, इथल्या दारिद्र्यावर वार करणारा कोयता। का निगेटिव्ह अर्थ घेताय? पॉझिटिव्ह अर्थ घ्या ना। कोयत्यानं ऊस तोडला जातोय आजकाल। कोयता हे ऊस तोडायचं साधन आहे, कोयता हे माणसं तोडायचं थोडं साधन आहे। मग ती कोयता गँग शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तिथं कोयत्याचा वापर माणसं तोडण्यासाठी होतो। आज एका IT इंजिनियर तरुणीची हत्या झाली, तिथं कोयत्याचा वापर माणसांचा जीव घेण्यासाठी जातोय। पण आमच्या पंकजाताईंच्या फॉलोअर्स कार्यकर्त्यांचा कोयता हा यांच्याच ऊस तोडण्यासाठी वापरला जातोय, हे जग जाहीर आहे। यामध्ये नव्यानं काहीच सांगायची आवश्यकता नाही। वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि सुरेश धसे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप करतायत, त्यामुळे तुम्ही सुरेश धसांवरती टार्गेट करताय, त्यांना आज तुम्ही झोडपताय सुद्धा। मात्र वाल्मिक कराडांच्या चौकशीचे आदेश तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। हे बघा, गुन्ह्याचं कोणीही समर्थन करणार नाही, सक्का भाऊ सुद्धा समर्थन करू शकत नाही। गुन्हा आहे, गुन्ह्याचं समर्थन कुठलाही माणूस करणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की कायदा सुव्यवस्था त्याच्यावर आपण थोडा विश्वास केला पाहिजे। विशेष करून सुरेश धसांनी तर आपल्या स्वपक्षीय, आपण सत्तेत आहोत, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुमचा मुखिया महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तुम्हाला नक्की धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं आहे का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं? हा विषय आहे ना।
गृह विभाग बाय डिफॉल्ट देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातो आणि आमचा तरी विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे. मग ह्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत आहे धसानी? मला वाटते धनंजय मुंडेंच्या माध्यमातून हे फडणवीसांना टार्गेट करतात की काय, असं मला शंका येते. म्हणजे एक कार्यकर्ता आहे, मला राजकारण जास्त समजत नाही, पण मला तसा डाऊट येतोय. आता तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीचा उल्लेख करून शरद पवारांवर टीका केली, मात्र त्याच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अनेक वर्षे राहिलेले आहेत. मग तिथल्या गुन्हेगारीवरून तुम्ही शरद पवारांना टीका करता, अजित पवारांवर का करत नाहीत? नाही, अजित पवारांचं मी वेळोवेळी नाव घेतलंय. वेळोवेळी दादानी कधीतरी त्या मुळशीमध्ये दादांचा एक बंगला आहे वरच्या बाजूला, असं काहीतरी खूप तो गाजलेला बंगला आहे. मुळामुठेच्या नदीपात्रामध्ये कुठंतरी दादांचा बंगला आहे, दादा जातात तिकडं. त्याच परिसरामधले आपले भूमिपुत्र एक महिना 2 महिने असे जात नाहीत की ते कोयता गँगन गोळीबारण खून होत नाहीत, खून पडत नाहीत. ते झालं पलीकडच्या बाजूला. अलीकडच्या बाजूला रांजणगाव MIDC मध्ये भंगार उचलण्यावरनं गँग्स आहेत, गँग्स. त्यातून लोक आमदार खासदार सुद्धा झालेले आहेत. ते काय त्याचं कशाचं उदाहरण आहे ते? बरं जाऊ द्या, मी आरोप करतोय काहीतरी हेतून राजकारणानं यांच्यावर टीका केली म्हणून. तो मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट कशामुळे आला? चित्रपटात रूपांतर होतं. तिथं तुम्हाला बीडचं गँगवार दिसतं, तुम्हाला बीड टार्गेट करता. बीड तुम्ही म्हणताय असा बीड नाही. बीड हा कष्टकऱ्यांचा आहे. बीड हा IAS IPS अधिकाऱ्यांचा आहे. बीड हा क्रांतिसिंह नाना पाटलांसारख्या माणसाला, सातारा जिल्ह्यामधल्या माणसाला निवडून देणारा बीड जिल्हा आहे. बीड जिल्हा तुम्ही म्हणताय तसं बीडचं नरेशन करू नका. खासदार आमदार पदावर राहणाऱ्या माणसांनी तर अजिबात. शरद पवार आणि अजित पवार यामध्ये तुम्ही जी शरद पवारांवर आगपाखड करता, जे आरोप करता, तसे तुम्ही अजित पवारांवरती करत नाही. असं नाही. जिथं विषय येतो तिथं मी दोघांवरही आरोप करतो. मी माझे कालच्याच बाईट बघा. त्यामुळं तसं विषय ते एकच आहेत. त्यामुळं ते वेगळं करायचं काय विषयच येत नाही ना. ते दोघं एकच आहेत. पण एक जण देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, ते एक विरोधात आहे. ते फॉर्मॅलिटी आहे. ते निवडणुकीच्या अगोदरपासूनही पहाटेचा शपथविधी असो किंवा 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार असो किंवा आत्ताचं कोणाचं सरकार असो, हे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. सत्तेच्या बाहेर 4 दिवस सुद्धा राहू शकत नाहीत. या लोकांनी कधीही गरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दीनदलितांचा, भटके कुणाचाही लढा कधीही लढलेला नाही. हे नेहमी कारखानदारांची नीती राहिलेली आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, निवडणुकीचे निकाल देणारी माणसं, याच्या पलीकडे यांचं राजकारण नाही आणि एका ठराविक लिमिटच्या पुढे यांचं राजकारण नाही. एक OBCचा आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून, भटक्या विमुक्त जाती जमातीतला कार्यकर्ता म्हणून गोपीनाथराव मुंडेंना जेवढं या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीमध्ये मानाचं स्थान होतं, ते दुर्दैवानं महाराष्ट्राचा नेता म्हणून घेणाऱ्या आणि पंतप्रधान पदाची आकांक्षा असणाऱ्या माणसांनी इथल्या भटक्या विमुक्तांना, OBCंना, ऊसतोड मजुरांना, दीनदलितांना कधीही समजून घेतलं नाही. याचं दुर्दैव आम्हाला वाटतं. आता शरद पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला जाऊन परभणीमध्ये भेटले. तुम्ही मात्र त्या बाबतीमध्ये जरा माहिती दिली, ती योग्य होती? भेटले असतील तर तुम्ही मला सांगा. भेटले ना? भेटले. त्यांना काय मदत दिली तेही सांगा. त्या भेट घेणं हा विषय आहे. हो, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा झाला का? नाही, ते विरोधी पक्षात आहेत ना, पण त्यांनी भेट घेणं अपेक्षित होतं. विरोधी पक्षानं तर उलट तीव्रतेने बोललं पाहिजे. विरोधी पक्ष शांत आहे, विरोधी पक्षनेता शांत आहे, पण स्वतःच्याच पक्षाचा धस आणणं मात्र फार मात आहे जोरात. हे काय कळलेलं नाही. ही भूमिका खरं विरोधी पक्षनेते. तुम्ही जी म्हटलात का नाही भेटले का वगैरे, असा जो तुमचा प्रश्न होता, माझी इन्फॉर्मेशन नव्हती, तसा कुठं नेरेट दिसला नाही, तशी त्यांच्याबरोबरचे लोकप्रतिनिधी गेले नाहीत, तसं मीडिया समोर दिसलं नाही, ती तीव्रता दिसली नाही. शरद पवारांनी जे भेटले नाही दिसली. कुणी सामान्य माणसाला विचारा, मला दिसली नाही तर भेटले तरी ना. भेटले. मग त्याच्या पुढं काय झालं हा विषय आहे ना. बरं राजगुरुनगरमधल्या 2 गिरी गोसावीच्या 8-9 वर्षाच्या 2 मुलींची हत्या झाली, तिथं भेटले काय? भेटले. बरं, तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही तरी परभणीची घटना घडल्यानंतर तिथल्या कुटुंबाला भेटलात का? किंवा पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, किंवा भुजबळ असतील, किंवा शेंडगे असतील? हा प्रश्न येणार होता. काय झालं, मागच्या 8 दिवसामध्ये मी भारतीय हॉस्पिटल सांगलीमध्ये माझ्या आईला हार्ट अटॅक आलेला होता आणि मी तिच्याबरोबर त्या उपचारार्थ होतो. म्हणून मी या कुठल्याच घटनेला मी मराठवाड्यातच आलो आहे आज मुळात. त्यामुळं मी सामान्य कार्यकर्ता आहे. अरे तुम्ही नेते आहात, नेत्यांनी तिथं जाणं, तिथं प्रभाव टाकणं, तिथल्या यंत्रणेला कामाला लावणं, ही जबाबदारी. जे OBCचे नेते आहेत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, शेंडगे, यापैकी कोणी गेलं का? या कुणीही असोत, नेते असोत, जे सार्वजनिक जीवनात लीड करतात, नेतृत्व करतात, त्या माणसाने. हे बघा कसं आहे, गुन्हा
आणि सामाजिक गुन्हा आणि त्या सोमनाथ गायकवाडांची जी काही एक जो इन्सिडेंट आहे, हत्या आहे, ही हत्या ती तर अजून वेगळी हत्या आहे, वेगळ्या वळणावरची हत्या आहे, ती तर खूप संवेदनशील हत्या आहे असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. कारण यंत्रणेकडून, पोलीस डिपार्टमेंटकडून, संरक्षकाकडूनच त्याची हत्या होते. ही खूप सिरियस बाब आहे. ह्या बाबतीमध्ये सर्व लोकनियुक्त प्रतिनिधींनी जाणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काम करणं आवश्यक आहे. ओबीसी नेते गंभीर नाहीत म्हणायचं मग? ओबीसी नेत्यांनी गेलं पाहिजे, मीही त्यातमध्ये इन्क्लुडिंग गेलं पाहिजे असं माझंही मत आहे, 100% मत आहे. मी आज बोलतोय तरी स्टेजवरती, मी त्या 2 मुलींच्या हत्येसंदर्भात बोलतोय तरी पण मोर्चा काढायचा, कुणाला फोन करायचा हा मला प्रश्न पडलाय. मला त्या मुलींना न्याय द्यायचा आहे, पण मी फोन करू कुणाला, फोन कुणाला करू आणि कुठली माणसं गोळा करू? तुम्ही चटकन गोळा तरी होता एका जाग्यावर, पण त्या गिरी गोसावीच्या मुलींना 7-8 वर्षाच्या मुलींना मला न्याय द्यायचा आहे. मी कुणाला गोळा करू, कुणाला बरोबर घेऊ आणि त्या राजगुरुनगरमध्ये मोर्चा काढू ते तुम्ही मला सांगा. तुमचा हा मुद्दा योग्य आहे, मात्र एक जो मुद्दा आहे, तुम्ही आता ह्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एका जातीला टार्गेट केलं जात आहे असं तुम्ही आरोप करताय. मात्र जेव्हा मनोज जरंगेंची आरक्षणाची लढाई सुरू होती त्यावेळेला काही मुद्दे समोर आले होते बघा, की तुम्ही बायका नाचवून जमिनी घालवल्या, तुम्ही सरंजामदाराचे वारसदार आहात, अशा टीका ज्या आहेत त्या तुमच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून झाल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा एक जात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता? नाही, त्यांनी कुणी केल्या, कुठल्या परिप्रेक्षात केल्या, त्यांचा आवाका काय होता, त्यांचा हेतू काय होता. आंदोलन पण हे कसं असतंय, एखाद्या घटना, एखादी संस्कृती, त्यातल्या त्या काही तमाशा, नाच गाणे, आज पेशव्यांना म्हटलं जातं ना, लावण्या वगैरे वगैरे, हा तात्विक लेवलचा विषय आहे. तो शेकडो वर्षांचा परिपाक आहे आणि त्याचं वर्णन चित्रपटामधून येतं, टी व्हीमधून येतं, अनेक सिरियल्समधून येतं, अनेक आता यूट्यूबच्या चॅनल्समधून येतं. त्याचं परिपक्व त्या माणसाचं, त्या बोलणाऱ्याचं काय इंटेन्शन आहे हे मला माहिती नाही. तो आरक्षणाच्या बाजूने बोलत होता का विरोधात बोलत होता का त्याच्यातून काय मुद्दा सांगायचा होता हे मला माहिती नाही. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रियेवर मला असं वाटतं, मलाही यावरती खूप उत्तर आहेत, पण ती सविस्तर द्यावी लागतील, खोलात द्यावी लागतील. नाही, आत्ता आपल्यासमोर एवढा वेळ तुमच्याकडे असायला पाहिजे. माझ्याकडे भरपूर वेळ आहे तुमच्यासाठी. विषय असा असतो की जात वर्चस्वाची भावना, श्रेष्ठत्वाची भावना. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामधला ओबीसी हा ताकदीनं प्रतिकार करत नाही, तो गुलामी सहन करतो, तो नेहमी दुय्यम स्थानावर राहतो. आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहिते पाटील घराण्यांनी धनगर समाजाबरोबर दंगली केलेल्या आहेत. दंगली हा इतिहास आहे. दंगली, इकडून 100-500 माणसं आणि इकडं मोहित्यांची माणसं, दंगली झालेल्या आहेत जातीवरून. आजही पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असे आहेत की धनगर वर्सेस मराठा ह्या 2च जाती असतात. तिथं पक्ष असत नाही, पार्टी असत नाही, काही असत नाही. शरद पवारांनी 2 उमेदवार यावर्षी या प्रवर्गातले दिले. ती माणसं 15-20 हजार मतांना निवडून आली ओबीसी कार्डवरती. पण शरद पवारांचा नातू निवडून यायला मात्र 1000-1500 मतावरच निवडून आला. हे वास्तव आहे, जात वास्तव आहे. हे जात वास्तव बीडमध्ये स्टेजवर दिसतं आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन दिसतं. हे दुर्दैव आहे. मी एक चळवळीमधला एक आंदोलक म्हणून या गोष्टी मी जबाबदारीने बोलतोय. तर होते लक्ष्मण हाके. ओबीसी नेते सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटले नाहीत याबद्दल त्यांना सुद्धा खंत असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.